हाय यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ। आजपासून माझे 7 दिवसाचे पारायण मी सुरू करते। तर ज्यांना कोणाला म्हणजे पारायण कसं करायचं ते माहीत नसेल ते माझ्या आजच्या मी व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवणार आहे, कशी कशी पूजा मांडणी करायची आहे। तर चला, इथं मी हळदीचं लेपन लावणार आहे। उंबरठा सकाळी स्वच्छ करून झाडून वगैरे काढलेलं आहे। पूर्णपणे ही उंबरठ्यावर हळदीचं लेपन लावून घेणार आहे। इथे मी पूर्णपणे लेपन लावून घेतलेलं आहे आणि ते उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक काढलेलं आहे, म्हणजे रांगोळीने। इथं हळदी कुंकू टाकून घेते। आणि अशा प्रकारे मी इथे एक पंथी लावून ठेवणार आहे। इथं मी असे रांगोळी काढलेली आहे, इथं ठेवून देणार आहे। इथे मला पूजेला वेळ लागणार आहे, त्यामुळे मी तुळशीच्या अगोदर पूजा करून घेते। पाणी घातलेलं आहे तुळशीला, इथं हळदी कुंकू लावते, अगरबत्ती। इथे मी स्वच्छ छत्री धुतलेली आहे, त्याच्यावर बसणार आहे। आणि इथं मी सकाळी नॉर्मली थोडीशी पूजा करून घेतलेली आहे, व्हिडिओ जास्त येईल म्हणून। तर सगळ्यात अगोदर या स्वामींच्या फोटोला वातीची माळ लावून घेणार आहे। नंतर मी हे माळ लावून घेणार आहे फुलांची। मी मगाशीच फोटो वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे। नंतर ही मोरपीस इथे लावून घेणार आहे। पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घेणार आहे आणि ती अशी तांदळामध्ये ठेवून इथे ठेवते। नंतर हे मी छोटीशी स्वामींची मूर्ती आणलेली आहे, त्यांना अष्टगंध लावून इथे ठेवणार आहे। स्वामींच्या फोटोला अष्टगंध लावून घेते। नंतर इथं पुस्तक आहे, त्याला पण आणि नंतर मी ही घरी बनवलेलं तूप आहे, तुपाचंच वात लावणार आहे। फ्रेश असं घरी बनवलेलं आहे मी। इथं मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे। नंतर मी पूर्णी लावून घेते। इथे मी खडीसाखर ठेवलेली आहे। इथे मी तुळशीचे पान ठेवलेले आहे याच्यावर स्वामींना, आणि हे स्वच्छ करून लोटा इथं ठेवते। स्वच्छ करून भरून ठेवलेला आहे फ्रेश पाण्याने। स्वामींना प्रसाद म्हणून गुलाबजाम बनवलेला आहे, रात्री ते ठेवते। आणि मी 11 वेळा स्वामींचं जपमनात करणार आहे आणि नंतर 11 वेळा तारक मंत्र सुद्धा
म्हणणार आहे. कशासाठी चालू केले त्याचे मी मनात निश्चय करते आणि हे फूल याच्यामध्ये अर्पण करणार आहे. आणि नंतर तुळशीमध्ये घालून घ्यायचं. 11 वेळा स्वामींच्या जप 11 वेळा जप करून झालेला आहे. इथं मी तांब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजे मंत्राचं पाणी करण्यासाठी मी इथं 11 वेळा असं हात ठेवून 11 वेळा तारक मंत्र बोलणार आहे. हे मी तारक मंत्राचं पाणी केलेलं आहे. तर हे घरातल्या सगळ्या कुटुंबियांना पिण्यासाठी द्यायचं, म्हणजे घरात सुख शांती आणि चिडचिडपणा मुलांना होत असेल तर त्यांना द्यायचं. मी आता 1 ते 21 अध्याय वाचायला घेणार आहे. तर पहिला अध्याय वाचते. एकाच वेळी म्हणजे एकाच जागा बसून 1 ते 21 अध्याय एकाच दिवशी म्हणजे एकाच वेळेस बसून करायचे आहे. अध्याय वाचून झालेला आहे. तर मी हे पुस्तक इथं ठेवते आणि आता मी आरती करणार आहे स्वामींची. मी स्वामींच्या मठात गेले, स्वामींना नारळ व खडी साखर अर्पण केले आणि स्वामींचे दर्शन घेऊन आले. तर फ्रेंड, अशा प्रकारे माझे पारायणचा पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर स्वामींचरणी मी एवढीच प्रार्थना करते की माझे 7 दिवसाचे पारायण आहे ते निर्विघ्नपणे पार पडो, हे स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि माझा पारायणचे पूजा कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.